गणित भाग 2 इयत्ता 10वी यातील लेसन 4 भौमितिक रचना याला आपण सराव सन 4.2 पाचवं गणित आहे. 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा एम काढा आणि बिंदू एम आणि बिंदू एन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आपण त्रिज्या 3.4 सेंटीमीटर घेऊ. आता हे 3.4 सेंटीमीटर अंतर घेतलं. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण वर्तुळ काढलं. हा जो आहे त्याला वर्तुळ केंद्राला नाव आपण ओ देऊ. आता जीवा 5.7 सेंटीमीटर इथं सांगितलेलं आहे. एम एन आपण इथं एन बिंदू घेऊ. एन आणि जीवा एम एन जे 5.7 कंपासच्या सहाय्याने 5.7 अंतर घ्या. कंपासच्या सहाय्याने आपण हे 5.7 अंतर आपण घेतलं की बघितलं तुम्हाला 5.7 सेंटीमीटर लोखंडी टोक पी वरती ठेवून वर्तुळावरती कंस काढा. लोखंडी टोक पी वरती ठेवलं आणि हा कंस आपण इथं काढलेला आहे. हा जो छेदन जो काही बिंदू आहे पहा आणि यम त्याला या ठिकाणी यम नाव द्या आणि हे यम आणि हा एन जोडा. ही एम एन जी आपणाला 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा मिळते. ते 5.7 सेंटीमीटर. आता वर्तुळ केंद्राचा वापर करून आपण काय आहे, वर्तुळ केंद्राचा वापर करून इथं स्पर्शिका काढू. मग किरण ओ एन काढा. हा जो आहे ओ आणि एन बिंदूतून जाणारा किरण ओ एन काढला. त्याचबरोबर इथं जो किरण जो आहे ओ एम काढू. हे दोन आपण किरण काढलेत. किरण ओ एन आणि किरण ओ एम. आपला एन आणि एम बिंदूतून जाणारी वर्तुळाला स्पर्शिका काढायची. आता एन वरती कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि किरण ओ एन वरती एन बिंदूच्या दोन्ही बाजूस या ठिकाणी किरण ओ एन वरती कंस काढाय. कंस मारले. या दोन कंसांच्या मध्ये जो आपल्याला जो काही रेषाखंड मिळतो या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन किरण ओ एनच्या दोन्ही बाजूस वरील व खालील बाजूस कंस या ठिकाणी काढा. आता इथं दुसरा जो कंस किरण ओ एन वरती आहे त्यावरती लोखंडी टोक ठेवा. पहिली त्रिज्या कंपासमध्ये आहे तीच ते घेऊन पहिले कंस छेदणारे कंस इथं काढा. पहिले कंस छेदणारे कंस काढलेत आपण. वरील जरा हा कंस आपण इथं थोडा वाढवू. आता या कंसांचे या ठिकाणी छेदन बिंदू आहेत. यातून जाणारे आपण स्पर्शिका काढू. ती वर्तुळाला एन बिंदूमध्ये या ठिकाणी एन स्पर्श करते. या प्रकारे आपल्याला हे जे दोन जे काही छेदन बिंदू जे आहेत हे दोन हे आपल्याला स्पर्शिका मिळते.
ही एन बिंदूतून जाणारी स्पर्शिका आपल्याला इथं मिळाली. आणि स्पर्शिका लंबता प्रमेय आपल्याला माहिती तर 90 अंशाचा कोन. याच प्रकारे हीच कृती आपण यम बिंदूमधून आपणाला स्पर्शिका काढताना करू. यम बिंदूवरती लोखंडी टोक कंपासचं ठेवा आणि किरण ओ एमवरती यमच्या दोन्ही बाजूसाठी कंस काढा. किरण हा जो काय ओ एम आहे यातील यम हा केंद्रबिंदू घेऊन ओ एम किरणवरती यमच्या दोन्ही बाजूस आपण कंसी काढली. आता या कंसातील जे काय अंतर आहे यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं आपण कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि दोन्ही बाजूस किरण ओ एमच्या दोन्ही बाजूस छेदणारे इथं कंस काढू. पहिले कंस काढलं. आता किरण ओ एमवरती जो हा कंस जो आहे आपण दुसरा कंस त्यावरती लोखंडी टोक ठेवून पहिले कंस इथं छेदा. पहिले कंस इथं आपण छेदलेत. आता कंसाचे छेदनबिंदू यातून जाणारी या ठिकाणी आपण रेषा काढू. ही जी रेषा जी आहे यममधून जाते. ही यम बिंदूमधून जाणारी आपणाला स्पर्शिका मिळते. ही यममधून जाणारी स्पर्शिका ही स्पर्शिका लंबता प्रमेय. इथं हा जो आहे 90 अंशाचा कोन तयार होतो. त्रिज्या जी आहे त्रिज्या आपण इथं जे इथं 3.4 सेंटीमीटर जे आहे इथं 3.4 सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला यमीन ही जीवा 5.7 यातून या ठिकाणी स्पर्शिका आपल्याला काढता येतात. एन शिरोबिंदूतून 2 स्पर्शिका आपण काढल्या. 6वं जे गणित आहे पी केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा आणि वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या म्हणून सांगितले आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. पहिल्यांदा आपण एक 3.4 सेमीचं वर्तुळ काढू. 3.4 सेंटीमीटर कंपासमध्ये आपण अंतर घेतलं आणि 3.4 सेंटीमीटर मापाचं आपण वापरून हे वर्तुळ काढलं. 3.4 सेंटीमीटर. आता वर्तुळ केंद्राचं नाव काय सांगितलं इथे त्याने पी घ्या. पी आणि वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावरती 5.5 सेंटीमीटर अंतरावरती क्यू बिंदू घ्या म्हणून सांगितले. 5.5 इथं आले. 5.5 ह्याला आपण नाव या ठिकाणी देऊ क्यू. अंतर हिचं बाबा इथं 5.5 सेंटीमीटर आहे. 5.5 सेंटीमीटर ही जी त्रिज्या आपण लिहून ठेवू. त्रिज्या इथं 3.4 सेमी. आता क्यू जो बिंदू जो आहे वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. जर बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल त्या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात आणि वर्तुळावरील बिंदूतून आपणाला एक स्पर्शिका काढता येते. आता हा जो पी क्यू रेषाखंड जो आहे मिळाला पी क्यू रेषाखंडाचा लंबदुभाजक काढू. पी क्यूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन पी क्यू रेषाखंडावरील आणि खालील बाजूस आपण कंस काढले. आता हेच अंतर कंपासमध्ये ठेवून लोखंडी टोक पी वरती ठेवा आणि छेदणारे इथं कंस काढा. पहिले कंस ठिकाणी छेदा. आता या दोन्ही छेदनबिंदूतून जाणारी लंबरेषा इथं काढू. हे कंस जे छेदलेत या छेदनबिंदूतून जाणारी आपण ही लंबरेषा काढली.
यास एक नाव आपण यम देऊ बा. म्हणजे आता इथं पी एम बरोबर इथं एम क्यू, कारण पी क्यूचा हा लंबदुभाजक काढला त्यामुळे यम हा पी क्यूचा मध्यबिंदू आहे. म्हणजे पी एम रेषाखंड बरोबर एम क्यू. आता केंद्र यम घेऊन बा लोखंडी टोक यमवरती ठेवू आणि त्रिज्या पी एम इथं बा त्रिज्या पी एम इथे घेऊ. म्हणजे त्रिज्या पी एम बरोबरच का होणार बाबा नाही तो पी क्यू बा. म्हणजे पी क्यू शिरोबिंदूतून जाणारे बा या पी क्यू बिंदूतून जाणारे की नाही वर्तुळ काढू बा. हे आपण वर्तुळ काढलं. यम केंद्रबिंदू असणारं वर्तुळ पी केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदलेला आहे इथं बा त्या छेदनबिंदू तो जो त्याला नाव मी इथं देतो ए आणि हा बी. जो आता क्यू ए किरण काढू. म्हणजे ए बिंदू तू बा जाणारा जो काय हा किरण हा काढला. त्याचबरोबर क्यू बी हा किरण काढू. म्हणजे आपणाला दोन इथे ह्या स्पर्शिका क्यू बिंदूतून मिळाल्या. म्हणजे क्यू ए आणि क्यू बी ह्या दोन स्पर्शिका आपणाला वर्तुळाच्या बाह्य भागातील क्यू बिंदू आहे यातून या ठिकाणी मिळाल्या. म्हणजे एक लक्षात येतं वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये जर बिंदू जर असेल तर त्यातून आपणाला दोन स्पर्शिका काढता येतात. प्रश्न जो 7वा आहे 7.1 सेमीची त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजे इथं 6वी आपण जी आकृती काढली त्याच प्रकारची जी रचना आहे. आता त्रिज्या 4.1 सेंटीमीटर घेऊ. कंपासमध्ये आपण इथं अंतर घेतलं 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढू. आता इथे वर्तुळ केंद्राला नाव इथं काय सांगितलं दिलेलं नाही, तुम्ही घ्या. मी इथं वर्तुळ केंद्राला नाव ओ देतो. आता ही जी त्रिज्या जी आहे त्रिज्या 4.1 सेंटीमीटर आहे. 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचं हे वर्तुळ. आता ओ वर्तुळ केंद्रापासून आपल्याला 7.3 अंतरावरती एक बिंदू घ्यायचा आहे. 7.3 अंतरावरती हा जो बिंदू घेतला त्याला मी या ठिकाणी नाव देतो पी. अंतर इथं आहे 7.3 सेमी लिहिलं. आता हा जो या ठिकाणी ओ पी जो आपणाला रेषाखंड मिळाला आहे ह्या ओ पी रेषाखंडाचा लंबदुभाजक काढू. कंपासमध्ये ओ पी रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला आपण कंस काढले. आता इथं पहिल्यांदा पी वरती लोखंडी टोक ठेवून कंपासचं ओ पीच्या दोन्ही बाजू सेटकेनी कंस काढले. आता तेच अंतर ठेवून ओ यटकेनी बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक ठेवा आणि पहिले कंस छेदा. पहिले कंस आपण इथं छेद देतो. आता या छेदनबिंदूतून जाणारी कंसाचे जे काही छेदनबिंदू यातून जाणारी
आणि OPला लंब असणारी की नाही रेषा काढू. यातून जाणारी आणि OPला लंब असणारी ही आपण रेषा काढली. याला इथं इथं नाव देऊ आपण. जिथे ही रेषा OPला लंब आहे त्या बिंदूला इथं नाव देऊ. आता OM ही त्रिज्या MO ही त्रिज्या घेतली. बरोबर इथं याठिकाणी OP येतेच इथं तुम्ही जर बघितले. म्हणजे OM ही त्रिज्या घेऊन O आणि P बिंदूतून जाणारं वर्तुळ काढू. आपण याप्रमाणे हे वर्तुळ काढलं. आता O वर्तुळ केंद्र आणि M वर्तुळ केंद्र जिथे एकमेकांना छेदतं त्या छेदनबिंदूला मी नाव देतो A. इथं हा B आणि PA किरण आणि PB किरण काढा. किरण PA काढला आणि हा किरण PB. किरण हा PB काढला. म्हणजे P बाह्य भागात जो वर्तुळाच्या बाह्य भागात P बिंदू आहे त्या P बिंदूतून आपणाला दोन स्पर्शिका मिळाल्या PB आणि PA. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू जर असेल तर आपणाला दोन स्पर्शिका या ठिकाणी काढता येतात. आपला इथं सराव संच 4.2 झालेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये 4.1 आणि 4.2 अगदी सावकाश साध्या सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असं या ठिकाणी शिकवलेलं आहे. याचा जास्तीत जास्त वापर करा, अभ्यास करा आणि आकृती ते या प्रकारे काढण्याचा प्रयत्न करा. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संकीर्ण प्रश्न संग्रह जो आहे 4 त्यावरची गणिते जी असतील त्यावरची आकृती या ठिकाणी सोडवतो. ठीक आहे, ओके.